आज हम बघणार आहे क्लास 10th चॅप्टर नंबर 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन त्यातला प्रॅक्टिस सेट नंबर 2.5 बघणार. फर्स्ट क्वेश्चन बघूया. ॲक्टिव्हिटी आहे फिल इन द गॅप्स अँड कंप्लीट म्हटलेलं आहे. ठीक आहे. फर्स्ट बघा काय म्हटलं आहे तर याच्यातलं क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे. ओके. फॉर्म्युला काय आपला तर ax² + bx + c = 0. आता b² - 4ac = काय 5 आहे आणि b² - 4ac = -5 दिलेलं आहे. मग आता जो 5 आहे तो काय तर आपला रिअल अँड इक्वल काय तर तो रिअल आणि इक्वल रूट आहे. नंतर जो b² - 4ac -5 दिलेला आहे तो काय दिलेला आहे आपला नॉट अ रिअल दिलेला आहे. आणि दोन्ही काय दिले आहेत तर ते नॅचरल ऑफ रूट्स दिले. सेकंड बघूया. सम ऑफ रूट्स = -7 दिलेलं आहे. आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन काय दिले आपल्याला तर x² + 7x + 5 = 0. आणि प्रोडक्ट ऑफ रूट्स काय तर आपला तो आहे आपला 5. थर्ड बघा. इफ अल्फा बीटा आर अ रूट्स ऑफ दी क्वाड्रॅटिक इक्वेशन. जर अल्फा आणि बीटा आपल्याला दिलेले आहेत क्वाड्रॅटिक इक्वेशनचे तर आपण काय घेतले तर बघितलं 2x² - 4x - 3 = 0. आणि अल्फा प्लस बीटा = काय तर -b/a आणि ब्रॅकेट -4/2. ओके. सॉल्व केलं काय नाही आपलं आन्सर तर इथे आन्सर काय बघा. सेकंड काय म्हटलं फाइंड द व्हॅल्यू ऑफ दी डिस्क्रिमिनंट. ओके. फर्स्ट क्वेश्चन बघा काय दिलं तर x² + 7x - 1 = 0. x² + 7x - 1 दिलं आपल्याला 0. तर काय कंपेअरिंग विथ कशासोबत करायचं तर आपला फॉर्म्युला काय ax² + bx + c = 0 काय तर आपला फॉर्म्युला आहे. आता बघा a ची व्हॅल्यू काय घेतली आपण इथे x आहे तर आपण काय घेतली तर 1 घेतलेली आहे. इथे काय b ची व्हॅल्यू आपली आहे 7 आणि c ची व्हॅल्यू काय तर आपली -1 येते. ओके. बघा डिस्क्रिमिनंटमध्ये काय करायचं बघा आपला फॉर्म्युला काय तर b² - 4ac दिलेला आहे. ओके. याच्यात काय करायचं आपलं व्हॅल्यू पुटअप करायचे. b ची व्हॅल्यू काय घेतली आपण इथे तर 7 घेतली आहे. म्हणजे काय करायला आपल्याला 7चा स्क्वेअर = -4 दिलेला आहे. -4 × a ची व्हॅल्यू काय आपली तर ती 1 आहे. म्हणजे 4 × 1 × c ची व्हॅल्यू काय तर आपली ती सुद्धा काय तर -1 दिलेली आहे. आता इथे 7चा स्क्वेअर किती येतो आपला तर तो येतो 49 आणि 4 × 1 जर येतो आपला 4. ओके. म्हणजे काय इथे आन्सर काय येणार तर +4 येणार आहे. जर 94 दिलं तर 2y² - 5y + 10 = 0. सेम आपला आधी काय करायचं फॉर्म्युला यूज करायचा आहे. कंपेअरिंग कशासोबत करायचं तर ay² + by + c = 0. म्हणजे a ची व्हॅल्यू काय तर आपली ती आहे 2. b ची व्हॅल्यू काय आपली तर -10. ओके. आता काय करायचं आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे b² - 4ac. b² ची व्हॅल्यू काय तर आपली 5² आहे. ठीक आहे. नंतर 4 × येणार आहे a ची व्हॅल्यू किती तर 2 आणि × c ची व्हॅल्यू किती आहे तर ती येणार आहे आपली 10. आता 5चा स्क्वेअर आपला 25 होतो इथे आणि 4 × 2 किती येणार आहे तर ते येणार आहे 4 × 2 = 8 आणि 8 × 10 केलं किती आन्सर येतं ते येणार आपलं 18. म्हणजे आपलं काय करायचं 25 - 18 करायचं किंवा 18 - 25 म्हणजे आपलं आन्सर येतं. थर्ड बघा. √2x² + 4x + 2 √2 = 0. कंपेअरिंग विथ कशाचा फॉर्म्युला आपला ax² + bx + c = 0. ओके. नंतर a √2 आणि b ची व्हॅल्यू काय घेतली आपण तर 4 आणि c ची व्हॅल्यू घेतली आहे 2√2 एवढी घेतलेली आहे. ठीक आहे. आता फॉर्म्युला आपला b² - 4ac म्हणजे b ची व्हॅल्यू किती घेतली आपलं स्क्वेअर. नंतर a ची व्हॅल्यू काय घेतली आपण तर √2 घेतलेली आहे आणि मल्टिप्लाय करायला कसं तर c नी म्हणजे 2√2 घेतलेला लास्टचा. आता 4चा स्क्वेअर आपला 16 येतो. नंतर इथे 4 × 2 = 8 आणि × √2. म्हणजे आपला आन्सर किती येणार तर इथे 16 - 16 म्हणजे आपला आन्सर येणार इथे 0. ओके. थर्ड क्वेश्चन बघूया. डिटरमाइन द नेचर ऑफ द रूट ऑफ फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके. बघा आता काय म्हटलेलं आहे आपल्या इथे x² - 4x + 4 = 0. आता कंपेअरिंग विथ कसं करायचं आपला फॉर्म्युला ax² + bx + c = 0. a ची व्हॅल्यू काय आपली इथे 1 आहे. b ची व्हॅल्यू काय आपली तर इथे आहे 4 घेतलेली आहे आणि c ची व्हॅल्यू आपली आहे 4. आता डिस्क्रिमिनंटमध्ये काय द्यायला आपलं b² - 4ac. ओके. b² ची व्हॅल्यू काय घेतली आपण तर -4 याचा करायचा आपल्याला स्क्वेअर म्हणजे येणार आहे तो 16. नंतर 4 मल्टिप्लायड घ्यायला लागलं काय तर आपली 1 आणि × 4 म्हणजे आपला आन्सर किती येणार आहे तर 4 4 जर इथे येईल 16 आणि इथं 16 -16 आन्सर किती येणार तर ते येणार आहे 0. ओके. नंतर काय येणार बघा
डिस्क्रिमिनंटमध्ये काय आन्सर आलं आपलं 0. आणि आपल्याला म्हटलं काय, द रूट ऑफ दी गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आर अ रिअल अँड इक्वल दिलेलं आहे. ओके, कारण दोन्ही साईड आपली काय तर आलेली आहे, इक्वल आली होती. आणि लास्टला 2y² - 7y + 2 = 0. आता कंपेअरिंग कोणता आपला फॉर्म्युला, ax² + bx + c = 0. सिम्पली एची व्हॅल्यू काय तर आपली 2 आहे, नंतर बीची व्हॅल्यू आहे -7 आणि सीची व्हॅल्यू आपली 2 दिलेली आहे. आता डिस्क्रिमिनंटमध्ये काय, b² व्हॅल्यू काय दिली आपल्याला, तर बीची व्हॅल्यू आपली 7चा स्क्वेअर करावा लागेल. 4 - 4 मल्टिप्लाय बाय करायला लागेल आपल्याला, एची व्हॅल्यू आहे 2 मल्टिप्लायड बाय सीची व्हॅल्यू सुद्धा आहे 2. सिम्पली काय करायला लागलं, 7चा स्क्वेअर किती येतो 49 आणि 8 मल्टिप्लाय बाय 2 केलं तर आन्सर येते आपलं 16. इथं आलं 49 आणि इथं आलं आपला 16. तर आपला आन्सर किती येणार इथे 49 - 16 म्हणजे आपला आन्सर किती लिहिते तर 33. ओके, आता डिस्क्रिमिनंटमध्ये काय आलं आपली व्हॅल्यू, इथे आपली 0 आहे. म्हणजे काय, द रूट ऑफ दी काय तर गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आर रिअल अँड काय येणार तर अनइक्वल येणार आहे, कारण की हे व्हॅल्यू काय झाली तर अनइक्वल आहे, दोन्ही सेम नाही आहेत आपल्या. ओके, = 0. म्हणजे काय तर कंपेअरिंग विथ कसं करायचं आपल्याला, ax² + bx + c = 0. म्हणजे एची व्हॅल्यू काय तर आपली 1, बीची व्हॅल्यू काय तर आपली 2 आणि सीची व्हॅल्यू काय घेतली आपण तर 9 घेतली आहे. आता फॉर्म्युला आपला b² - 4ac, बीची व्हॅल्यू काय तर आपली 2² आहे, -4 मल्टिप्लाय बाय 1 मल्टिप्लायड बाय 9. व्हॅल्यू पुटअप करायचे. बघा काय येणार आहे, मायनस केला आपण 36 = आपला आन्सर किती येईल तर 32 येणार आहे. आणि हे पण सुद्धा काय झालं तर इक्वल नाही आहे, म्हणजे काय ना आपला आन्सर काय, द रूट ऑफ दी गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आर नॉट अ रिअल, कारण हे पण सुद्धा डिफरंट दिलेलं आहे. क्वेश्चन नंबर 4 बघूया. फ्रॉम द क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रॉम द रूट अँड गिवन बिलो. फर्स्ट दिले आपल्याला 0 and 4 दिलेलं आहे. बघा 0 and 4मध्ये काय तर आपण, हा झाला आपला अल्फा = घेतला आपण 0, नंतर बीटा = घेतला आपण त्याला 4 म्हणतो. ओके, नंतर अल्फा प्लस बीटा काय घेतला आपण तर 0 + 4 म्हणजे काय येणार आहे आपला आन्सर, तर ते येणार आहे 4. आता अल्फा प्लस बीटा घेतला आपण आन्सर काढला याचं 4 आणि प्लस त्याला डबल काय करायचं आपल्याला, अल्फा आणि बीटाला करायचं आहे मल्टिप्लाय, म्हणजे 0 मल्टिप्लाय बाय करणार आपण 4, तर आपला आन्सर काय येईल इथे येईल 0. म्हणजे ज्यावेळेला आपण ॲडिशन केली दोघांची तर काय आन्सर आलं आपलं 4 आलं, पण ज्यावेळेला आपण मल्टिप्लाय केलं त्यावेळेला आपला आन्सर किती आलं तर ते आलं आपलं 0. म्हणजे अल्फा बीटा काय तर 0. आणि द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन इज काय दिलं आपल्याला तर x² - अल्फा प्लस बीटा आणि x + अल्फा बीटा = 0. जे आपण इक्वेशन काढलं आहे दोन्ही याचं, इथे 4 आली होती व्हॅल्यू, इथे 0 आली. ओके, तेच घेतलं आपण. x² = 4x + 0 = इन, आपला आन्सर किती येईल तर 0. म्हणजे x² - 4x येणार आपलं 0. ठीक आहे. सेकंड बघा, सेकंड दिलं आपल्याला 3 and -10 दिलेलं आहे. म्हणजे काय तर आपल्या अल्फाची व्हॅल्यू घेतली आपण 3 आणि बीटाची व्हॅल्यू काय घेतली तर ती घेतली आहे -10. म्हणजे अल्फा प्लस बीटा किती येणार आहे तर 3 + -10. ओके, आता 3 आणि -10 केलं म्हणजे प्लस मायनस काय होणार तर आपली मायनस होणार आहे. म्हणजे काय येणार तर 3 - 10 काय आन्सर येणार तर येईल आपलं 7. ओके, -7, कारण की इथं काय मोठा डिजिट काय आपला 10 दिलेला आहे, म्हणजे मोठा डिजिटचा आपल्याला तिथं त्याचं साईन द्यायचं, म्हणजे येणं आपलं आन्सर -7. ओके, नंतर आपला अल्फा प्लस बीटाचा आन्सर किती आलं तर -7 आलं. आणि अल्फा बीटा काय तर आपल्याला मल्टिप्लाय करा, 3 मल्टिप्लायड बाय 10 म्हणजे आपला आन्सर येईल इथे -30. ओके, 30 आपला आन्सर आहे. म्हणजे अल्फा बीटा काय तर आपला -30. आता द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन इज काय दिलं आहे आपल्याला, x² - अल्फा प्लस बीटा, त्याचे आन्सर किती आलं तर, आणि x + अल्फा बीटा = 0. व्हॅल्यू पुटअप करायची याच्यात, x²- आता a + बीची व्हॅल्यू किती आली तर -7x आली होती, आणि अल्फा बीटा जो मल्टिप्लिकेशन केलं होतं त्याची व्हॅल्यू किती आली तर आपली -13 आली, म्हणजे त्याचं इक्वेशन किती आलं तर 0 आलं. आता x² + 7x - 13 = 0. आपलं हे आन्सर आहे लास्टचं. थर्ड बघूया, 1/2 and -1/2. आता अल्फाची व्हॅल्यू किती आहे तर आपली 1/2 घेतलेली आपण, आणि बीटाची व्हॅल्यू काय घेतली आहे तर -1/2 घेतलेली. सॉल्व केले, आधी करायचं आपल्याला त्याचं ॲडिशन, 1/2 - 1/2 आन्सर किती येणार तर दोन्ही याचं 0 येणार आहे. नंतर बघा अल्फा प्लस बीटाचा आन्सर किती आला आपलं 0. आता याला मल्टिप्लाय करायचं आहे, अल्फा बीटा = 1/2 मल्टिप्लायड बाय 1/2, म्हणजे आपला आन्सर काय नाही ते क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर अल्फा बीटा = 1/2 मल्टिप्लायड बाय -1/2, म्हणजे आपल्याला इथे काय करावं लागतं तर मल्टिप्लिकेशन करावं लागेल. म्हणजे आपला आन्सर किती येणार तर -1/4 येणार आहे. म्हणजे अल्फा बीटा -1/4 किती येणार तर x² - अल्फा प्लस बीटा x + अल्फा बीटा = 0. सिम्प्लिफाय केलेलंच आहे. व्हॅल्यू पुटअप करायची आपल्याला, x² - 0x
कशाची व्हॅल्यू आहे तर आपली एक्स प्लस अल्फा प्लस बीटाची आपली व्हॅल्यू काय आली तर 0x आलेली. ओके, आणि अल्फा बीटा जो मल्टिप्लाय केला त्याचा आन्सर काय आला तर -1/4 इज इक्वल टू आला आपला आन्सर 0 झाला. फोर्थ बघूया. √2 अँड 2 + √5 दिलेलं आहे. बघा अल्फाची व्हॅल्यू काय येणार आपली तर 2 - √5 येणार आणि बीटाची व्हॅल्यू काय येणार तर 2 + √5 एवढं येणार आहे. आधी करू पण याचं ॲडिशन, नंतर कुठे मल्टिप्लिकेशन. तर काही अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 2 - √5 + 2 + √5 इज इक्वल टू आपला आन्सर किती येणार तर 2 - √5 + 2 + √5 म्हणजे आपला आन्सर किती येईल इथे तर 5 तो दोन्ही कॅन्सल होऊन जाणार आपले, आणि 2 किती येईल तर इथे येईल आपली टोटल 4. म्हणजे अल्फा प्लस बीटा किती येईल झालं तर 4 झालं. आता अल्फा आणि बीटा इज इक्वल टू काय करायचं नंतर बघा, काय नाही तर 2 - √5 आणि 2 + √5. ओके, व्हॅल्यू काय केली आपण तिथे. आता ॲन्सर किती आपलं तर 4 + √2√5 आणि -2√5 आणि त्यातून करायचं आपला -5. म्हणजे आपला ॲन्सर किती येईल तर इथे आलेला आहे 4 - 5 आलेला आहे लास्टचं. म्हणजे अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू किती आली तर -1 आलेली आहे. म्हणजे द रिक्वायर्ड क्वाड्रेटिक इक्वेशन इज किती आलं तर आपलं प्लस बीटाचं किती आलं तर ते आलं 4 आणि अल्फा मल्टिप्लाय बाय बीटा केलं तर आपला आन्सर आला -1. क्वाड्रेटिक इक्वेशन इज किती आहे तर आपला x² - अल्फा प्लस बीटा x प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0 म्हणजे x² - 4x - 1 इज इक्वल टू 0. हे झालं आपला आन्सर. क्वेश्चन नंबर 5 बघा. सम ऑफ द रूट ऑफ अ क्वाड्रेटिक इक्वेशन इज अ डबल and they are a product and find the k if equation is x² - 4 kx plus k plus 3 is equal to 0. बघा सोल्युशनमध्ये काय दिलं आपलं इक्वेशन काय दिलं बघा x² - 4 इक्वल टू 0. आता काय करता कंपेअरिंग विथ कोणता फॉर्म्युला कोणता आपला तर ax² + bx + c इज इक्वल टू 0. म्हणजे एची व्हॅल्यू काय घेतली आपण तर 1 घेतलेली आहे, बीची व्हॅल्यू घेतली आपण -4k आणि सीची व्हॅल्यू काय घेतली तर k + 3 घेतलेली आहे. ओके, व्हॅल्यू पुटअप केली याच्यात तर अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू काय येणार तर आपलं -b/a घेतलं आपण याला. किती आहे तर आपलं -bची व्हॅल्यू किती तर -4k आणि एची व्हॅल्यू आपला आन्सर किती येईल तर अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 4k आपला आन्सर. अल्फा बीटा इज इक्वल टू घेतला आपण c/a म्हणजे सीची व्हॅल्यू काय तर आपली k + 3 आहे आणि एची व्हॅल्यू घेतली आपण 1 म्हणजे अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू किती आहे तर k + 3 एवढी आपला आन्सर येणार आहे. मग गिवन दॅटमध्ये काय तर अल्फा आणि बीटा इज इक्वल टू 2 अल्फा बीटा दिलेला आहे. म्हणजे अल्फा बीटाची व्हॅल्यू किती आहे तर 4k इज इक्वल टू 2 मल्टिप्लाइड बाय k + 3. व्हॅल्यू पुटअप केली तर काय येते आपला आन्सर इथं 4k जसा तसा 2k + 3 किती तर 3 2 झाले तो आपला 6 म्हणून काय घेतलं आपण 2k + 6 घेतलेली आहे. आता 4k - 2k इज इक्वल टू काय येणार आपला आन्सर 6 म्हणजे 2k इज इक्वल टू काय येणार तर 6 येणार आहे. म्हणजे k इज इक्वल टू 6/3 येणार आहे. म्हणजे इथे येईल किती तर कट होऊन जाईल 3 1 जार 3 म्हणजे k इज इक्वल टू आपला आन्सर आलं लास्टला 3 आलेला आहे. 6 बघा. अल्फा बीटा आर द रूट्स ऑफ द y² - 2y and -7 इज इक्वल टू 0 अँड फाइंड दी. फर्स्ट आपल्याला दिलेला आहे α² + β². ओके, α² + β² आपल्याला दिलेला आहे. म्हणजे आपला आन्सर काय आहे तर बघा इथे y² - 2y -7 इज इक्वल टू 0. आता कम्पेअर विथ आपला फॉर्म्युला ay² + by + c इज इक्वल टू 0. एची व्हॅल्यू आहे 1, बीची व्हॅल्यू आहे -2 आणि सीची व्हॅल्यू घेतली आपण -7. आता अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -b/a इज इक्वल टू -2/1. आता अल्फा बीटा इज इक्वल टू किती आन्सर येतं इथे येईल आपलं 2 येणार आहे आणि अल्फा बीटा इज इक्वल टू c/a इज इक्वल टू -7/1. म्हणजे अल्फा बीटाची व्हॅल्यू किती आली तर -7 आली. ठीक आहे, हे तर आपलं आपण काय जनरल सॉल्व केलं. आता फर्स्ट बघूया आपण त्यातलं काय दिलेलं तर आपल्याला α² आणि β² दिलेलं. आता अल्फा आणि β²ची व्हॅल्यू काय घेतली आपण तर अल्फा प्लस बीटा दोन्ही याची केलं आपण स्क्वेअर म्हणजे काय तर व्हॅल्यू आपली तिथे आहे 2चा स्क्वेअर आणि -2 अल्फा बीटा काय घेतलं आहे तर -2 मल्टिप्लाइड बाय -7 घेतलेलं आहे. ठीक आहे, जे आपण व्हॅल्यू काढली होती इथे काय दिली तर -7 आणि काय घेतली होती इथे घेतला होता 2. सिम्पली 2चा स्क्वेअर केला तिथे येतो 4 आणि 7 2 झाला तो आपला 14. दोन्हीची ॲडिशन केली किती येते तर α² + β² इज इक्वल टू 18 आपला आन्सर येते. सेकंड बघा त्यातलं काय दिलं तर अल्फाचा क्यूब प्लस बीटा क्यूब दोन्ही दिलेलं आहे. म्हणजे अल्फा प्लस बीटाचा बघा अल्फा बीटा इज इक्वल टू दिलेला आहे 3 मल्टिप्लाइड बाय बीटा ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा म्हणजे किती तर 2चा स्क्वेअर 2चा करणार आपण क्यूब -3 मल्टिप्लाइड बाय 7 आणि हा झाला आपला 2 इथे झाला आपला 2.
बघा काय करायचं आहे तर टूचा आपल्याला काय सांगितलं तर क्यूब करायला सांगितलेलं आहे. म्हणजे किती येणार तर टूचा क्यूब आपला 8 -3 मल्टिप्लाइड बाय येणार इथे -14. 7 2 आर 14. म्हणजे इथे 8 + 14 3 जर किती होतो तर आपला येतो 42. म्हणजे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब किती येणार आपला आन्सर तर ते येणार आहे 15. 7 बघूया काय दिलेलं आहे. द रूट ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन आर अ रिअल अँड द इक्वल अँड फाइंड अ के. काय करायचं आपल्याला याचं तर के फाइंड आउट करायचं. बघा फर्स्ट काय दिलं आहे 3y² + KY + 12 = 0. सोल्युशनमध्ये कंपेअरिंग विथ काय करायचं तर AY² + BY + C = 0. एची व्हॅल्यू घेतली आपण 3, बीची व्हॅल्यू घेतली आपण के आणि सीची व्हॅल्यू घेतली आपण 12. आता गिवन रूट कोणता आहे तर रूट्स आर अ रिअल अँड द इक्वल घेतलेलं आहे. ओके रूट्स काय घेतले आपण तर रिअल आणि इक्वल घेतलेले आहेत. तर याच्यात डिस्क्रिप्शन काय सांगायला आपल्याला तर 0 दिलेलं आहे. आता फॉर्म्युला आपला b² - 4ac = 0. k² किती आहे आपला व्हॅल्यू अँड बीची व्हॅल्यू काय घेतली आपण तर के घेतली आहे. काय आहे तर बीची व्हॅल्यू काय आहे तर k² घेतली आहे. -4 मल्टिप्लाइड बाय एची व्हॅल्यू आपली 3 आणि सीची व्हॅल्यू आपली 12 = आन्सर इन आपलं 0. म्हणजे काय तर k² = 4 3 जर येईल आपला 4 3 जर येतो आपलं 12 आणि मल्टिप्लाइड बाय 12 म्हणजे आपला आन्सर येणार आहे -44 = 0. म्हणजे k² येणार आहे 144. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ दी बोथ साईड काय करायचं आपल्याला स्क्वेअर रूट घ्यायचं दोन्ही याचं. म्हणजे k = काय येणार तर ±√144 ± किती येणार तर इथे येणार आहे 12. म्हणजे केची व्हॅल्यू आपली येईल 12 अँड k = -12 कारण की एक वेळ ॲडिशनमध्ये आहे. इथे दिलं आपल्याला प्लस आणि मायनस म्हणजे आपल्याला एक वेळ प्लसमध्ये लिहायचं आणि एक वेळ मायनसमध्ये लिहायचं. सेकंड बघा त्यातलं kx ब्रॅकेट x - 2 म्हणजे +6 = येणार आपलं 0. आपला हा सेकंड क्वेश्चन आहे. बघा कंपेअर विथ काय करायचं तर ax² + bx + c = 0. म्हणजे काय तर a = k आणि b = 2k आणि c = आपला आन्सर येणार आहे 6. ओके काय गिवन रूट काय दिलं आपलं तर रूट्स आर द रिअल अँड द इक्वल. काय सांगितलं आहे रूट्स आर गिवन आणि इक्वल दिले आहेत. ओके रिअल आणि इक्वल आहेत आपले. नंतर b² - 4ac = येणार आपलं 0. म्हणजे -2k -4 मल्टिप्लाय बाय k मल्टिप्लाय बाय येणार 6 = 0. आता 2चा स्क्वेअर आपला येतो 4k. 6 मल्टिप्लाय बाय 4 केला आपला आन्सर येते तर -24k = येणार 0. म्हणजे 4k k - 6 = 0. म्हणजे k = k - 6 = 0. म्हणजे केची व्हॅल्यू किती आपली तर 0 और k - 6 = पण सुद्धा आहे का 0. तर आपला आन्सर किती येईल तर k = 6च येणार आहे. द क्वाड्रॅटिक इक्वेशन इज किती येणार तर आपलं जसं की a ≠ 0 म्हणतो आपण त्याला तसंच k इज नॉट इक्वल टू 0 म्हणजे k = येईल आपलं 6.